नमस्कार, मी कुणाल. C24 तास बातमीपत्रात आपलं स्वागत. बातमीपत्राच्या सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. महाराष्ट्राचे लाडके कुलदैवत असलेल्या खंडोबारायांच्या जेजुरीतील रेल्वे स्थानक बनला मृत्यूचा सापळा. पुण्याच्या मुंडवा मगरपट्टा प्रभाग क्रमांक 22 क च्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीच्या पूजा खोदरे विजयी. अकोल्यातील शाळेसमोरील देशी दारूचे दुकान हटवण्यासाठी शिक्षकांचे रस्ता रोको आंदोलन. आणि मुख्यमंत्र्यांनी दिलेले आश्वासन न पाळल्याने फुरसुंगीच्या ग्रामस्थांनी दिला आंदोलनाचा इशारा. हव्या त्या आकार, स्वरूप, डिझाईन आणि फॅब्रिकद्वारे आम्ही पूर्ण करतो तुमच्या आवडीच्या फर्निचरचे स्वप्न. बातमीपत्रात आपलं स्वागत. आता सविस्तर वृत्त. भारतीय लोकदैवत आणि प्रख्यात तीर्थक्षेत्र असलेल्या जेजुरी रेल्वे स्थानक सध्या मृत्यू आणि अपघाताचे स्थानक म्हणून ओळखलं जाऊ लागले. याला कारण म्हणजे रेल्वे स्थानकाची असलेल्या प्लॅटफॉर्मची अपुरी उंची. त्यातच अनेक वृद्ध, तरुण, महिला आणि पुरुष यात आपला निष्पाप जीव गमावून बसल्याच्या घटनाही घडून गेल्यात. भारतीय लोकदैवत आणि प्रख्यात तीर्थक्षेत्र असलेल्या जेजुरी रेल्वे स्थानक सध्या मृत्यू आणि अपघाताचे स्थानक म्हणून ओळखू लागले. याला कारण म्हणजे रेल्वे स्थानकाची असलेल्या प्लॅटफॉर्मची अपुरी उंची. वास्तविक पाहता रेल्वे प्लॅटफॉर्मची उंची 5 फूट अपेक्षित असते. ती केवळ 1 फूट असल्याकारणाने रेल्वे आल्यावर प्रवाशांना गाडीत चढण्याकरता जीवघेणी सर्कस करावी लागते. कमीत कमी 30 ते 35 वर्षाचा फुलाचा धंदा करतो. मी रोज पाहतो रेल्वेला. कमीत कमी लोकांना वर चढता देखील येत नाही गाडीत, धक्का कमी असल्यामुळं. आणि आम्हाला फुलं टाकता देखील येत नाही. लहान मुलांना तर येतच नाही अजिबात. त्यांना उचलून वर ठेवावं लागतं आणि म्हाताऱ्या माणसांना देखील उचलून असं हात लावून वर ठेवावं लागतं. त्यातच अनेक वृद्ध, तरुण, महिला आणि पुरुष यात आपला निष्पाप जीव गमावून बसल्याच्या घटनाही घडून गेल्यात. रेल्वेमार्गे येणाऱ्या भाविकांची संख्या जास्त असून राज्य आणि इतर राज्यभरातून भाविक देवदर्शनास येत असतात. जेजुरी रेल्वे स्टेशनवर आपण प्रवासी म्हणून आलात. आता तुम्ही रेल्वे स्टेशनची अवस्था पाहिलेली आहे. रेल्वे स्टेशनची प्लॅटफॉर्मची उंची कमी आहे, याबाबत तुमचं काय म्हणणं आहे? नाही, प्रशासनाला मला वाटतं याबाबतीत नक्कीच काहीतरी करणं गरजेचं आहे. कारण मी रेग्युलर प्रवास करते. ह्या प्लॅटफॉर्मची उंची फार कमी असल्यामुळे चढताना उतरताना महिलांना फार त्रास होतो. आता मी सोडा की मी कॅज्युअली कपड्यांमध्ये आहे किंवा फॉर्मल ड्रेसमध्ये आहे, पण जेव्हा एखादी मला साडी घालून येते तेव्हा तिला चढणं फार अवघड होतं. रेल्वे डब्याची दरवाजाची उंची आणि प्लॅटफॉर्मची उंची यामध्ये फारच डिफरन्स आहे आणि वृद्ध प्रवाशांनासुद्धा याचा फारच त्रास होतो. आणि कधीकधी प्लॅटफॉर्म नंबर 2ला सुद्धा प्रॉपर प्लॅटफॉर्म नाही, अतिशय कच्चा प्लॅटफॉर्म आहे. मला वाटतं की ह्यावर प्रशासनाला विचार करण्याची खरंच गरज आहे. शनिवार, रविवारी ही संख्या लक्षणीय असते. यामुळे लोक आपल्या कुलदैवत दर्शनाला सहपरिवार येत असतात. इतकेच काय, तर जेजुरी परिसरात असलेल्या जेजुरी नीरा लोणंद औद्योगिक वसाहतीमुळे देखील कामगार वर्ग आणि इतर अनेक प्रवाशांची वर्दळ असते. मी इथला जेजुरी स्टेशनला रहिवासी आहे. इथे अनेकदा रेल्वे उतरताना जीव गेलेले आहेत. त्यामुळे रेल्वे प्रवासासाठी नाही का प्लॅटफॉर्मची उंची वाढवावी तिथे रेल्वेला विनंती. आणि लहानपणीपासून मी बघतो इथं भरपूर 70-80 जण असेच अपघातात त्यांचा जीव गमावा लागला त्यांना. त्यामुळे रेल्वेने एकच विनंती की रेल्वेने लवकर प्लॅटफॉर्मची उंची वाढवावी. पुणे शहरापासून अवघ्या 60 किलोमीटर अंतरावर असलेल्या या स्थानकात भाविक प्रवाशांकरिता आरक्षित तिकिटाकरिता विश्रामगृह देखील उपलब्ध नसते. हम लोग मध्य प्रदेश से आए यहाँ दर्शन के लिए जेजुरी में. जो यहाँ रेलवे प्लेटफॉर्म की ऊंचाई है बहुत कम है. इससे क्या है, दर्शन के लिए जो आते हैं उतरने चढ़ने में बुज़ुर्ग लोग हैं, बच्चे हैं, हम जैसे लोग हैं, तो उनको बहुत काफ़ी दिक्कत आती है. इससे कोई हादसा हो सकता है. तो रेलवे प्रशासन से आवेदन है या विनती है कि इसका कुछ समाधान किया जाए, ताकि हम लोग को जैसे बुजुर्ग लोगों को ज़्यादा प्रॉब्लम आती है वो मतलब उसमें सुधार किया जाए हमारे. सर, मी एक सहप्रवासी आहे आणि ह्या मार्गाने हमेशा मी येत जात असतो आणि येतेवेळच्या निर्धारास माझ्या काही
डोळ्यासमोर घटना काय घडल्या आहेत ॲक्सिडेंटच्या, तर ह्या जेजुरी जे स्टेशन आहे त्याची जेणेकरून की त्याची उंची वाढवणे काळाची गरज आहे. तर प्लॅटफॉर्मची उंची वाढविणं, आबालवृद्ध, शाळेतली मुलं, आंधळे पांगळे, वयोवृद्ध महिला वगैरे, जेणेकरून वयोवृद्ध माणसं त्यांना चढण्याचं जिकिरी होतं आहे. आणि त्या संदर्भात आमची कळकळीला शासनाला, रेल्वे मंत्रालयाने शासनाला, सरकारला आमची विनंती आहे की रेल्वे प्लॅटफॉर्म उंच वाढवून देण्यात यावं, हीच आमची कळकळीची विनंती आहे. मुंबई पुण्याहून येणाऱ्या प्रवाशांना अक्षरशः उड्या मारून उतरावे लागते, तर कोल्हापूर, मिरज, सांगली आदी भागातून येणाऱ्या गाडीतील प्रवाशांना जीवघेण्या अपुऱ्या उंचीच्या प्लॅटफॉर्मवर उतरावे लागते. रेल्वे प्रशासन याबाबत वारंवार जेजुरी देवस्थान तसेच ज्येष्ठ नागरिक संघटनांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्यामार्फत रेल्वे प्रशासनाला साकडे घातलाय. सर जी, आपके इस रेल स्टेशन की प्लेटफॉर्म की ऊंची बढ़ने वाली है क्या? इसके बारे में प्रशासन क्या भूमिका ले रहा है? हमारे प्रशासन ने इसके बारे में ये भूमिका ले रहा है. हमारे DRM साहब ने यह सैंक्शन कर दिया, 1 महीना के अंदर काम चालू हो जाएगा. और जो प्लेटफॉर्म का ये शेड है ये चेंज हो गया. पानी का प्रॉब्लम है, ये DRM साहब ने जो ग्राम पंचायत है उससे सैंक्शन करवा दिया. इमीडिएटली अभी फिल्टर पानी भी सप्लाई हो जाएगा. जेजुरी रेल्वे स्टेशनमध्ये प्लॅटफॉर्मची उंची बऱ्याच दिवसापासून कमी होती आणि आता रेल्वेने त्याची दखल घेऊन थोड्याच दिवसात प्लॅटफॉर्मची उंची वाढवण्याचं काम चालू होईल. आणि अनेक दिवसापासून येथे लांब पल्ल्याच्या गाड्याला स्टॉपेज नव्हते, ते स्टॉपेज बी आता रेल्वे प्रशासनाने दखल घेऊन सर्व गाड्यांना इथे जेजुरीच्या धार्मिक स्थळी थांबा देण्याचे काम रेल्वे प्रशासनाने घेतले आहे. आणि काही दिवसातच रेल्वे प्लॅटफॉर्मची उंची वाढवून चांगल्या प्रकारे स्टेशन, सुसज्ज स्टेशन असं जेजुरी स्टेशन आपल्याला थोड्याच दिवसात बघायला मिळेल. तर चक्क सुळे यांनी जेजुरी मीडियम प्रतिनिधींना नेऊन भयंकर बाबीच्या बाबत थेट रेल्वे मंत्रालयाशी संवाद साधलाय, परंतु अद्यापही रेल्वेला जाग आली नाहीये. जेजुरी रेल्वे स्थानक हे 1856चे ब्रिटिशकालीन असून हिंदी सिनेमा आणि सिरियलची येथे चित्रीकरण झालेले आहे. दक्षिण भारताकडे जाणाऱ्या गाड्यांना येथे थांबा मिळणे आवश्यक असून रात्रीचे पोलीस स्थानक, 24 तास स्वच्छतागृह देखील उभारले जावे अशा मागण्याही करण्यात आल्या आहेत. काही असो, पण प्लॅटफॉर्मची उंची वाढणे ही अत्यावश्यक असून याकरता रेल्वे प्रशासन केव्हा जागे होणार याची वाट पाहावी लागणार आहे. महाराष्ट्राचं कुलदैवत म्हणून जेजुरीकडे पाहिलं जातं. तसं जेजुरीचा एक इतिहास आहे, पण या इतिहासामध्ये एक ब्रिटिशकालीन रेल्वे स्टेशन आहे जे आत्तापर्यंत डेव्हलप होत चाललेले आहे. परंतु या ठिकाणी महाराष्ट्राच्या विविध भागातून अनेक भाविक येत असतात, अनेक रेल्वे गाड्या या रुळावरून धावत असतात. पण या रेल्वे स्टेशनच्या आपण पाहत असलेल्या या प्लॅटफॉर्मची उंची जर पाहिली तर अत्यंत घातक वाटते. यामुळे यापूर्वी अनेक अपघात, अनेक लोकांना आपले जीव गमावावे लागलेले. इव्हना या ठिकाणी नवीन नववधू देवाला येत असतात, त्यांचाही मोठ्या प्रमाणावर अपघात होऊन ते दगावल्याच्या घटनाही घडलेल्या आहेत. जेजुरीचा इतिहास मोठा आहे. या रेल्वे स्टेशनवरती यात्रांमुळे अनेक गर्दी होत असते. रविवारी, शनिवारी या व्यतिरिक्त अनेक गाड्या इथून धावत असतात. त्यातल्या काही ठराविकच गाड्या इथे थांबतात, परंतु सगळ्या गाड्या जर थांबू शकल्या तर मोठ्या प्रमाणावरती प्रवासी जेजुरी गडाला येऊ शकतात व दर्शन घेऊ शकतात. परंतु रेल्वे स्टेशनवरती असलेली सगळ्यात मोठी घातक गोष्ट म्हणजे या रेल्वे प्लॅटफॉर्मची उंची. या संदर्भात मात्र अनेक वेळा जेजुरीकर, त्यानंतर अनेक समाजसेवकांनी प्रयत्न केले, त्याला यश आले नाही. इतकेच काय तर खासदार सुप्रियाताई सुळे यांनी दिल्लीमधून स्वतः या गोष्टीचा पाठपुरावा केलेला आहे. या लोकांचा होणारा इथं मोठा अपघात, या अपघातामुळे अनेक लोक दगावत आहेत. याबाबत सुप्रियाताई सुळे यांनी रेल्वे मंत्रालयाशी संपर्क साधला होता. इव्हन जेजुरीच्या पत्रकारांनीही रेल्वे मंत्रालयात जाऊन याबाबतच्या घटनेची नोंद केली होती. याबाबत मात्र रेल्वे प्लॅटफॉर्मने रेल्वे प्रशासनाने अद्यापही दुर्लक्ष केलं आहे, ही दुर्दैवाची बाब आहे. अजून किती रेल्वे प्रशासन लोकांचे जीव घेणार हा प्रश्न मात्र आता ऐरणीवर आहे. विजयकुमार हरिश्चंद्रे, C24 तास, जेजुरी. C24 ताससाठी विजयकुमार हरिश्चंद्रे, जेजुरी. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशाने राज्यात दौरा सुरू आहे. या निमित्ताने राज्यस्तरावरील कार्यकर्त्यांनी बारामती येथे भेट देऊन चर्चा केली आहे. या दौऱ्यात महिला सेनेच्या अध्यक्षा रीटाताई गुप्ता यांच्यासह इतर कार्यकर्त्यांचा समावेश होता. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशाने राज्यात दौरा सुरू आहे. या निमित्ताने राज्यस्तरावरील कार्यकर्त्यांनी बारामती येथे भेट देऊन चर्चा केली आहे. या दौऱ्यात मनसे महिला सेनेच्या अध्यक्षा रीटाताई गुप्ता,
मनसे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष विनय भोयटे, ॲडव्होकेट सुधीर पाटसकर तसेच मनसे रस्ते आस्थापन उपाध्यक्ष योगेश परुळेकर, दादासाहेब कदम आणि योगेश शिल्ले यांचा या दौऱ्यात समावेश होता। यावेळी बारामती तालुक्यातील विविध भागातून कार्यकर्ते उपस्थित होते। मनसे पदाधिकाऱ्यांच्या दौऱ्यात बारामतीतील शासकीय विश्रामगृहात बैठक घेण्यात आली। ग्रामीण भागात पक्ष मजबूत करण्यासाठी काय उपाययोजना करता येतील यावर चर्चा करण्यात आली आहे। राज ठाकरे यांच्या गुढीपाडव्याच्या भाषणानंतर राज्यातील कार्यकर्ते तयारीला लागलेत। लवकरच राज्यात स्वतः राज ठाकरे दौरा करून कार्यकर्त्यांच्या भेटी घेणार आहेत। त्यामुळे सर्वत्र त्यांच्या दौऱ्याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागले। याबाबत रीटाताई गुप्ता यांनी माहिती दिली आहे। आज 11वा दिवस आहे आमचा। आम्ही महाराष्ट्राचा दौरा करतोय। माझ्याबरोबर जी सगळे पदाधिकारी आहे, विनय भोयटेजी आहे, योगेश परुळेकर आहे आणि आमची बाकीची टीम आहे। असंच पक्षाचे सगळे नेते, सरचिटणीस हे सगळ्या महाराष्ट्रभर ग्रामीण आणि तालुका वाईज फिरतात आहे। फक्त एक माहिती घेण्यासाठी की त्या ग्रामीणमध्ये आपले पदाधिकारी जे काम करत आहेत त्यांना काही त्रास आहे का, त्यांची उभारणी का होत नाही तिथे, आणि दुसरीकडे त्या गावांची समस्या आणि ह्या सगळ्या 10 दिवसात आम्हाला जाणवले की शेतीचा मोठा विषय, शेतकऱ्यांचा विषय, हमी भाव मिळत नाही त्यांना, MIDCचे विषय, रोजगारांचा विषय, हे सगळी माहिती घेत आज आम्ही आता बारामतीच्या तालुक्यात आहोत। इकडची पण आम्ही माहिती घेतलेली आहे आणि पुढच्या महिन्यात माननीय राजसाहेब आहेत ते दौऱ्यावर निघणार आहे। ते दौऱ्यावर निघायच्या अगोदर आम्ही इथून त्यांना जी काय आम्हाला माहिती मिळाली ते त्यांच्यापर्यंत पोहोचवणार। पक्षातील कार्यकर्त्यांची मरगळ धुवून कार्यकर्त्यात नवीन आत्मविश्वास निर्माण झाल्याचे या कार्यक्रमात दिसून आले। यावेळी मनसे जिल्हा अध्यक्ष विनोद जावळे, उपाध्यक्ष ॲडव्होकेट पोपटराव सूर्यवंशी, तालुका अध्यक्ष निलेश वाबळे, तालुका उपाध्यक्ष पप्पूदादा तावरे, पुणे जिल्हा महिला उपाध्यक्ष झाकिया शेख यांच्यासह अनेक महिला आणि पुरुष कार्यकर्ते उपस्थित होते। पुणे जिल्ह्याच्या दौऱ्यावरती महाराष्ट्राचे सरचिटणीस सौ रीटाताई गुप्ता, उपाध्यक्ष साहेब, परुळेकर साहेब, मी पुणे जिल्ह्याचे अध्यक्ष विनोद जावळे, आम्ही तिघांनी आज जाऊन इंदापूर बारामतीचा दौरा केला। कार्यकर्त्यांची मनोगत आम्ही व्यक्त केलं, त्यांनी आमच्यापाशी त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या आणि संपूर्ण पक्ष बांधणी आणि पुन्हा नवीन पदाधिकारी जे जिथं नियुक्ती राहिलेल्या होत्या त्या सगळ्यांच्या नेमणुका करण्याकरता हा दौरा झालेला आहे। लवकरच महाराष्ट्राचा दौरा आदरणीय राज ठाकरे करणारच आहे। त्याचबरोबर कार्यकर्त्यांच्यामध्ये नवचैतन्य पसरलेलं आहे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची नवनिर्मितीचा ध्यास सगळ्या लोकांनी घेतलेला आहे आणि या काही दिवसामध्येच महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे महाराष्ट्रामध्ये फोफवलेले आपलं चित्र आपल्याला लवकरच बघायला मिळेल असा मी विश्वास व्यक्त करतो। सी24साठी मनोहर तावरे, बारामती। या बातमीबरोबरच बातमीपत्रात वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची। तुम्ही पाहत राहा सी24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त। आपल्या मुलांचं फ्युचर ब्राईट असावं असं प्रत्येक पालकाला वाटतं। उत्तम शिक्षण हा पालकांसाठी चिंतेचाच विषय, बट डोंट वरी, आता आपल्या मुलांच्या एक्सलंट एज्युकेशनसाठी धावपळ नको। राहुरी तालुक्यातील एकमेव CBSE मान्यता प्राप्त शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालय म्हणजेच प्रसाद ग्रामीण शिक्षण संस्थेचं श्री बाळासाहेब वाणी सेंट्रल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज। शाळेची वैशिष्ट्ये: CBSE एफिलिएटेड स्कूल अँड ज्युनियर कॉलेज, इयत्ता 10वीची 100% निकालाची परंपरा, डिजिटल क्लासरूम्स, पालक शिक्षक सुसंवादासाठी मोबाईल ॲप्स, सुसज्ज सर्व सुविधांनी युक्त संगणक कक्ष,
स्वच्छ, प्रशस्त आणि सुंदर इमारत, उच्च शिक्षित शिक्षक वृंद CBSEच्या नियमांनुसार, मर्यादित विद्यार्थी संख्येमुळे प्रत्येक विद्यार्थ्याकडे विशेष लक्ष, क्रॅश कोर्सेसची तयारी, कोणत्याही प्रकारची प्रवेश फी नाही, अत्यल्प फी आणि दर्जेदार शिक्षण, CCTV यंत्रणेसह वायफाय कॅम्पस, स्पोर्ट डेव्हलपमेंटसाठी विशेष भर, त्यासाठी प्रशस्त खेळाचं मैदान, आंतरराष्ट्रीय दर्जाचे बास्केटबॉल ग्राउंड, स्केटिंग विशेष प्रशिक्षकांसह, कराटे, किकबॉक्सिंग, लेझिम, झांज पथक, स्काउट गाईड उपलब्ध, हॉर्स रायडिंग अशा विविध प्रकारचे प्रशिक्षण उपलब्ध. प्रत्येक विद्यार्थ्याचे गुण ओळखून विशेष खेळाचे प्रशिक्षण इथं दिलं जातं. राष्ट्रीय पातळीवरती गोल्ड मेडल, सिल्वर मेडल प्राप्त विद्यार्थी, मुला-मुलींचे स्वतंत्र सर्व सुविधांनी युक्त वसतिगृह, सुसज्ज आणि सर्व सुविधांनी युक्त भोजनालय, मुलांना राहण्याची उत्तम सोय, ज्युनियर कॉलेजसाठी JEE, नीट, MSCET या महत्त्वपूर्ण परीक्षांची तयारी, अत्यल्प फी आणि दर्जेदार शिक्षण, उत्तम आणि आरोग्यदायी वातावरण, प्रशस्त विज्ञान प्रयोगशाळा विषयांनुसार उपलब्ध, मुला-मुलींसाठी स्वतंत्र स्टडी रूम्स उपलब्ध, क्रॅश कोर्सेसची तयारी करण्यासाठी अनुभवी प्राध्यापक वर्ग. नगर जिल्ह्यामधील कानाकोपऱ्यामधनं विद्यार्थ्यांना येण्या जाण्यासाठी सुरक्षित बस सुविधा अटेंडंटसह उपलब्ध, 6 एकरचा भव्य कॅम्पस, पूर्णपणे डिजिटल शाळा म्हणजेच प्रसाद ग्रामीण शिक्षण संस्थेचे श्री बाळासाहेब वाणी सेंट्रल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज. शाळेचा पत्ता श्री बाळासाहेब वाणी सेंट्रल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज, गणेगाव, तालुका राहुरी, जिल्हा अहमदनगर. कॉन्टॅक्ट नंबर ऑफिस 7219876294, प्रिन्सिपल 8308730444 अँड सेक्रेटरी 9689682123. शैक्षणिक वर्ष 2018-19 साठी KG ते इयत्ता 8वी आणि 11वी विज्ञानसाठी प्रवेश सुरू. मग विचार कसला करताय? आजच आपल्या पाल्याचं ॲडमिशन बुक करा. एक्सलंट एज्युकेशन डेव्हलप युअर चिल्ड्रन्स ब्राईट फ्युचर. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. आता पाहूयात पुढची बातमी. पुणे महानगरपालिकेच्या मुंडवा मगरपट्टा प्रभाग क्रमांक 22 मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीने बाजी मारली आहे. 8,998 मते मिळवत राष्ट्रवादीच्या पूजा कोदरे विजयी झाल्यात. पुणे महानगरपालिकेच्या मुंडवा मगरपट्टा सिटी प्रभाग क्रमांक 22 मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीने बाजी मारली आहे. 8,998 मते मिळवत कोदरे या विजयी झाल्यात. या पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या पराभूत उमेदवार मोनिका तुपे या 5,470 मते मिळवत दुसऱ्या, तर सत्ताधारी भाजपाच्या सुकन्या गायकवाड 4,334 मते मिळवत तिसऱ्या स्थानी राहिल्यात. गेल्या निवडणुकीत सुकन्या गायकवाड यांना 11,400 मते मिळाली होती. राष्ट्रवादीच्या विजयापेक्षा भाजपाची घेतलेली मते हे या निवडणुकीचे वैशिष्ट्य ठरलंय. या निवडणुकीत 35% मतदान झालंय. माजी महापौर आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका चंचला कोदरे यांच्या अकाली निधनानंतर ही जागा रिक्त झाली होती. विजयी उमेदवार पूजा समीर कोदरे या दिवंगत चंचला कोदरे यांच्या जाऊबाई आहेत. चंचला कोदरे यांच्या निधनानंतर घेण्यात आलेल्या या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप आणि शिवसेना अशी तिरंगी लढत झाली. याच प्रभागातील पुणे महापालिकेतील विरोधी पक्षनेते राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक चेतन तुपे असल्याने त्यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. मात्र गतवर्षी झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीचा पॅनेल आणण्यात त्यांना यश आले होते. पोटनिवडणूक जिंकल्याने त्यांच्या नियोजनाला यश आल्याची चर्चा होती. निकाल लागताच कार्यकर्त्यांनी जल्लोष केलाय. यावेळी माजी महापौर राजलक्ष्मी भोसले, वैशाली बनकर, नगरसेवक बंडूदात्या गायकवाड, योगेश ससाणे, हेमलता मगर, नंदा लोणकर, अशोक कांबळे, माजी उपमहापौर निलेश मगर, फारुख इनामदार, सुनील बनकर आदी उपस्थित होते. मी सगळ्यांचा आभार मानत आहे की सर्वांनी आम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस मनसे यांनी पाठिंबा दिला आणि आम्हाला साथ दिली. हा विजय माझा एकटीचा नसून आपल्या सर्वांचा आहे, राष्ट्रवादी काँग्रेसचा आहे. मी जास्तीत जास्त मुलींची अर्धवट राहिलेली स्वप्न आणि कामे अर्धी राहिलेली पूर्ण करायचा प्रयत्न करेल आणि त्यांचा विश्वास सार्थ ठरेल.
आज खऱ्या अर्थाने जो आमचा विजय झालेला आहे तो त्यासाठी मी सर्व मतदार बंधू भगिनींचे मनापासून धन्यवाद देते। आज त्यांनी पुन्हा आमच्यावर जो विश्वास दाखवला आणि जे कार्यकर्ते उन्हातान्हात फिरत होते जो मतदारांनी विश्वास दाखवला त्याबद्दल मी त्यांची कायम आभारी राहील। आणि चंचलाताईंना जी मतदार बंधू भगिनींनी श्रद्धांजली दाखवली, चंचलाताईंची अधुरी राहिलेली स्वप्न पूजाताई नक्कीच पूर्ण करतील अशी आशा व्यक्त करते। मतदानामध्ये आमचा जो अंदाज होता की आपलं सीट 3,500 ते 4,000च्या फरकाने येईल, कारण ज्यावेळेस या ठिकाणी निवडणुकीचं वातावरण चालू झालं, आमच्या उमेदवारांनी ज्या दिवशी फॉर्म भरला त्याच दिवशी भाजपवाल्यांनी सगळ्या हडपसर परिसराचं पाणी बंद केलं। एवढा क्रूरपणा, एवढा म्हणजे खालच्या तळाला जाऊन त्यांनी त्या ठिकाणी 3 नगरसेवक डिस्टर्ब कसे होतील, पब्लिक त्यांना त्रास कसं देईल इथपर्यंत त्यांनी प्रयत्न केले। परंतु वाढती महागाई, वाढता भ्रष्टाचार आणि या ठिकाणी गेल्या वर्षभरामध्ये त्या ठिकाणी कोणताही प्रोजेक्ट ह्या भाजपच्या काळामध्ये झाला नाही। त्यामुळे पब्लिक निश्चित आगामी काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या फेवर राहील। या ठिकाणी आजचा जो निकाल लागलेला आहे ही चपराक आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आज दणदणीत असा विजय मिळालेला आहे। या पोटनिवडणुकीत मतदारांनी पुन्हा एकदा सिद्ध केलेलं आहे की हडपसर हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला आहे। याच्यामध्ये काँग्रेसची आघाडी होती आमची आणि मनसेचा पाठिंबा होता। हे असताना मतदारांनी भाजप आणि सेनेला साफ झिडकारला आहे। भाजपचे आमदार, मंत्री, नगरसेवक, शिवसेनेचे माजी आमदार, खासदार, त्यांचे नगरसेवक हे सर्वजणांनी आपली ताकद या ठिकाणी पणाला लावली होती, संपूर्ण कस लावला होता। परंतु मतदारांनी त्यांना बाजूला केलेला आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठ्या मताधिक्याने विजयी केलेला आहे। याच्यावरून असं दिसतंय की भाजप सेनेच्या एकूण कारभारावरती या भागातली किंवा महाराष्ट्रातली जनता कंटाळलेली आहे आणि हा निकाल ही पुढील येणाऱ्या आगामी सर्व महाराष्ट्रातल्या राजकारणाची नांदी म्हटलं तर वावगं ठरणार नाही। पुण्यातल्या सत्ताधारी असताना भाजपचा उमेदवार इथं 3 नंबरला जातो, ही याच्यावरून लोकांच्या मनामध्ये असलेला या भ्रष्टाचारी भाजपच्या विरुद्धचा राग या निवडणुकीमध्ये आपल्याला दिसून येतोय। त्यामुळे सेना भाजपनी महाराष्ट्रात किंवा पुण्यामध्ये जे काही सगळं काम चालवलेलं आहे ते लोकांना पसंत नाही, लोक त्यांना इथून झिडकारतील असाच संदेश या पोटनिवडणुकीच्या माध्यमातून मतदारांनी दिलेला आहे। क्रमांक 22च्या पोटनिवडणुकीमध्ये स्वर्गीय चंचलाताई कोदरे यांच्या स्मृतीस अभिवादन करून या पोटनिवडणुकीमध्ये 3528 या मताधिक्यानं जनतेने सौ पूजा समीर कोदरे यांना निवडून दिलं। त्याबद्दल मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे सर्वांचे आभार मानतो। तसेच या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्ष आणि मनसे या दोन्ही पक्षांनी आम्हाला जो पाठिंबा दिला आणि आम्हाला जिंकवलं आमच्या उमेदवाराला, त्याबद्दल मी दोन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांचे तसेच स्थानिक कार्यकर्त्यांचे आभार मानतो। C24 साठी तुकाराम गोडसे, हडपसर। पाथर्डी शहरातील बालाजी ॲक्सिडेंट हॉस्पिटलच्या 4थ्या वर्धापन दिनानिमित्त तालुक्यातील गोरगरीब रुग्णांची मोफत मशीनद्वारे अस्थिरोग निदान आणि हाडातील कॅल्शियमची तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते। या शिबिराचे उद्घाटन तहसीलदार नामदेव पाटील यांच्या शुभ हस्ते झाले। बालाजी ॲक्सिडेंट हॉस्पिटल आणि डॉक्टर गणेश सारुक यांनी पाथर्डी तालुक्यातील गोरगरीब ऊसतोड मजूर रुग्णांसाठी मोफत अस्थिरोग निदान आणि हाडातील कॅल्शियमची तपासणी शिबिराचा स्तुत्य उपक्रम राबवून मोठे पुण्याचं काम केलंय, असे तहसीलदार नामदेव पाटील यांनी सांगितले। बदलती आहारशैली त्यामुळे अनेकांच्या हाडांमध्ये कॅल्शियमची कमतरता भासत असते। गरीब रुग्णांच्या हाडातील कॅल्शियमची तपासणी आणि त्यावरील औषधोपचार करण्यासाठी बालाजी ॲक्सिडेंट हॉस्पिटल आणि डॉक्टर गणेश सारुक यांनी सामाजिक बांधिलकीतून राबवलेले कॅल्शियमची तपासणी शिबिर हा अतिशय स्तुत्य उपक्रम आहे, असे नगराध्यक्ष डॉक्टर मृत्युंजय गर्जे यांनी यावेळी सांगितले। शिबिरानिमित्त स्पाइन सर्जन डॉक्टर मंदार भोसले, उत्तम गर्जे, ॲडव्होकेट माणिकराव सारुक, कानिपनाथ देवस्थान ट्रस्टचे सचिव सुधीर मरकड, प्राध्यापक सुनील पाखरे उपस्थित होते। शिबिरामध्ये तालुक्यातील 340 रुग्णांनी कॅल्शियमची मोफत तपासणी करून घेतली आहे, तर हाडाच्या आजाराने त्रस्त असलेल्या 130 रुग्णांची तपासणी डॉक्टर मंदार भोसले आणि गणेश सारुक यांनी आपल्या रुग्णांना आवश्यक ते उपचार सुचवण्यात आलेत।
पुढील काळातील कालावधीत ऊसतोड गरीब आणि गरजू रुग्णांसाठी अशा प्रकारची शिबिरे आयोजित केली जातील असे डॉक्टर गणेश सारूक यांनी यावेळी बोलताना सांगितलंय. आज बालाजी ॲक्सिडेंट हॉस्पिटल 3 वर्ष पूर्ण होऊन 7व्या वर्षात पदार्पण करत आहे. या निमित्ताने अस्थिरोग तज्ज्ञ डॉक्टर सारूक आणि डॉक्टर मंदार भोसले यांच्या संयुक्त विद्यमाने इथे BMD कॅम्प म्हणजे कॅल्शियम तपासणीचं शिबिर आयोजित केलेलं आहे. तसा विचार करता हा पाथर्डी तालुका हा सर्वसामान्य आणि गोरगरीब साधारणतः ऊसतोडणी कामगाराचाच तालुका म्हटलं तरी बऱ्याच प्रमाणात प्रचलित आहे हा. आणि इथे गोरगरिबांना व्यवस्थित आरोग्य सुविधा मिळावी आणि त्या दृष्टीनं आम्ही हा पद्धतीनं कॅम्पवर आयोजित केलेला आहे. या कॅम्पच्या निमित्ताने आम्ही सर्वसामान्य आणि गोरगरिबांपर्यंत पोहोचून त्यांना जीवनात जे दैनंदिन जीवनात कॅल्शियमचा अभाव असतो किंवा इतर जीवनसत्वाचा अभाव असतो याचं थोडंसं ज्ञान व्हावं त्या दृष्टीनं आम्ही ते मार्गदर्शन करत आहोत. आणि भविष्यात वेगवेगळ्या प्रकारचे ऑपरेशन्स सांधेरोपण असू द्या किंवा बाकीचे जे काय अपघाती पेशंटला थोडी जरी काही अडचण आली तर प्रत्येक वेळी नगरला जे जावं लागतं त्याच्या प्राथमिक स्वरूपात आम्ही ते त्यांना उपचार देतोच. आणि भविष्यात याचं व्यापक स्वरूप निर्माण व्हावं यासाठी आमचे सातत्य प्रयत्नशील आम्ही त्या दृष्टीने राहू. तरी या शिबिराच्या माध्यमातून रुग्णांनी जास्तीत जास्त या सेवेचा फायदा घ्यावा आणि गोरगरिबांनी याचा बेनिफिट व्हावा असं आमची अपेक्षा आहे. C24 तासाठी संजीव कुटे, पाथर्डी. काँग्रेस आणि शिवसेनेने प्रतिष्ठेच्या केलेल्या पोटनिवडणुकीत काँग्रेसने बाजी मारली आहे. काँग्रेसच्या विशाल कोतकर यांनी शिवसेनेचे विजय पठारे यांच्या 454 मतांनी पराभव केलाय. तर काँग्रेसचे विजय उमेदवार कोतकर यांना एकूण 2340 मते पडली आहेत. काँग्रेस आणि शिवसेनेने प्रतिष्ठेच्या केलेल्या केडगाव पोटनिवडणुकीत काँग्रेसने बाजी मारली आहे. काँग्रेसच्या विशाल कोतकर यांनी शिवसेनेचा विजय पठारे यांचा 454 मतांनी पराभव केलाय. काँग्रेसचे विजय उमेदवार कोतकर यांना एकूण 2340 मते पडली आहेत. पोटनिवडणुकीसाठी काल उत्स्फूर्त मतदान झाले होते. काँग्रेस, राष्ट्रवादीसह शिवसेना नेत्यांनी आपापल्या उमेदवारांची दोनही मतदार केंद्रावर तळ ठोकला होता. मात्र जगातील सर्वात मोठा पक्ष असल्याचा दावा ठोकणाऱ्या भाजपाला मतदान केंद्रावर साधे बूथही उभारता न आल्याची चर्चा रंगली होती. 6 ते 8 महिन्यांवर असलेल्या सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने विशाल कोतकर यांना उमेदवारी देत ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. तर शिवसेनेने विजय पठारे यांना उमेदवारी देऊन सर्व शक्ती पणाला लावली होती. मात्र या चुरशीच्या लढतीत काँग्रेसनेच अखेर बाजी मारली आहे. आज प्रभाग क्रमांक 32ची जी पोटनिवडणूक लागली होती या पोटनिवडणुकीमध्ये जनतेने आम्हाला जे मतदान करून जे सहकार्य केलं, निवडून आणलं, सर्वप्रथम त्या मतदारांचे आभार मानतो. इथून पुढे देखील संदीप दादांनी केलेल्या विकास कामच्या पावला पाऊल ठेवून दादांनी जे कामं केले ते राहिलेले काय कामं असतील ते सोडवण्यात पूर्ण प्रयत्न करेन. व विरोधकांनी जी लादलेली निवडणूक होती त्यांचा जे भ्रम होता की आम्ही आता अख्खं नगर शहराचं शिवसैनिक तिथं पडू होतं मला पाडण्यासाठी आम्हाला, पण काही नसलं ते ज्या आमदाराला लोकांनी पाडलं आहे तेव्हा आमदार आमच्या खेळगावात येऊन सभा घेतो 5-5, 6-6 त्याची लायक तिथं ते कळालं काय असतं देखील मला पाडण्यासाठी सभा थांबतो, अख्ख्या शिवसेनेत ठाण मानवतो. पण खेळगावच्या जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवलेली आहे. त्याच्यामुळे त्यांनी देखील आता इथून पुढे विचार करावा आणि मगच आमच्या खेळगावकरांच्या खेळगावकर आता त्यांच्या कुठल्याही बोलता आपल्याला बळी पडणार नाही हे त्यांना पण कळालं आहे. परत सर्व ज्या मतदारांनी मला निवडून दिलं, मतदान केलं त्या मतदारांचे आभार मानतो. काय सांगाल जे निवडणुकीत विजय झाला तुमचा परत एकदा गडावर? आज काल केडगाव परिसरामध्ये अहमदनगर महानगरपालिकेच्या पोटनिवडणूक प्रभाग क्रमांक 32 ची काल मतदान केंद्रावर अत्यंत उत्स्फूर्तपणे मतदारांनी चांगला प्रतिसाद देऊन आज या ठिकाणी केडगावच्या विकास कामांवर व कोतकर कुटुंबावर जो विश्वास मतदारांनी दाखवला त्यामुळं कालच हा विजय निश्चित होता. परंतु आज मतदैक्यांनी जी काय निवडणूक निवडून आलो आहे आम्ही त्याच्यातून आमचे विकास काम आणि कोतकर कुटुंबावर जो विश्वास मतदारांनी दाखवला आणि आज जो विजय मिळवला हे फक्त विकास आणि कोतकर कुटुंबावर असलेलं प्रेम यातूनच हे आज दिसलं आहे. काही नेते आहेत नगरचे ते तळ ठोकून होते विरोधात, काय सांगाल त्यांनी? किती जरी प्रचार केला परंतु मतदारांना केडगावमध्ये माहिती आहे कोण काम करू शकतं आणि
काय कोण करू शकतं आणि जे काय मनोजदाजी कोतकर साहेब तसेच संदीपदादांच्या माध्यमातून केडगाव परिसरामध्ये जे काही विविध विकास कामं झाली, विशेष म्हणजे पाणी योजना जी झाली, संदीपदादा जेव्हा महापौर होते तेव्हा 44 कोटीची पाणी योजना मंजूर झाली आणि त्यामुळं आज आम्हाला खात्री होती आणि विश्वास देखील होता की विकास कामांवर आणि केलेले कामं भाऊंनी आणि दादांनी त्या विश्वासाला पात्र म्हणजे राहून लोकांनी आज आम्हाला विजयी केलेला आहे. C24 तासाठी शाहिद शेख, अहमदनगर. या बातमीबरोबरच बातमीपत्रात पुन्हा एकदा वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही पाहत राहा C24 तास, जगा वर्तमानात, बिनधास्त. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. आता पाहूयात पुढची बातमी. अकोले येथील शाळेसमोरील देशी दारूचे दुकान तातडीने बंद करा अथवा त्याचे स्थलांतर करावे या मागणीसाठी शाळेतील सर्व शिक्षकांनी रस्ता रोको करण्याचे निवेदन तहसीलदार आणि पोलीस निरीक्षक यांना देण्यात आले. या विरोधात देशी दारू दुकान मालक काशीबाई डोंगरे यांनी आत्मदहनाचा इशारा दिलाय. अकोले येथील शाळेसमोरील देशी दारूचे दुकान तातडीने बंद करा अथवा त्याचे स्थलांतर करावे या मागणीसाठी शाळेतील सर्व शिक्षकांनी रस्ता रोको करण्याचे निवेदन तहसीलदार आणि पोलीस निरीक्षक यांना देण्यात आले. ज्ञानवर्धिनी प्राथमिक शाळा, मॉडर्न हायस्कूल आणि भास्करराव कदम ज्युनियर कॉलेजमधील सर्व शिक्षक आणि शिक्षिका यावेळी उपस्थित होते. 15 एप्रिलला सुट्टीच्या दिवशी शिक्षक दारू दुकानासमोर रस्ता रोको आंदोलन करणार असल्याचे निवेदनात म्हटलं आहे. परंतु या दारू दुकानाचे मालक असलेल्या काशीबाई डोंगरे यांनी यावर आपली प्रतिक्रिया देताना म्हटलंय की तब्बल 40 वर्षांपासून हा व्यवसाय करते. माझे हे दुकान शासन मान्य आहे. कधीही माझ्याकडून शाळेला त्रास झालेला नाहीये आणि हे दुकान स्थलांतरित करायला 50 लाखांपेक्षा जास्त खर्च होऊ शकतो. ते करण्याची माझी ऐपत नाही आणि त्यासाठी माझ्याकडे पर्यायी जागा देखील नाहीये. माझ्या दुकानावर गदा आली तर मी आत्मदहन करील असे निवेदन तहसीलदार यांना त्यांनी दिलंय. करायची असेल तर तालुक्यासह संपूर्ण महाराष्ट्रातली दारूबंदी करा. माझ्या एकटीचे दुकान बंद करून माझ्यावर हा अन्याय का? माझ्याकडून शाळेला कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही असे काशीबाई डोंगरे यांनी सांगितलंय. जर माझे दुकान बंद करायला येणार असेल तर मी आत्मदहनाचा त्याला इशारा देत आहे आणि त्याने जर माझ्या दुकानापुढे आंदोलन केलं तर मी आत्महत्या करेन. 40 वर्षापासून माझे दुकान सरकार मान्य इथं चालू आहे तर कुठली शाळेनं मला हरकत केली नाही. मी तिला मदत केलेली शाळेनं पण मला कधीच त्रास दिलेला नाही. C24 तासाठी सचिन खरात, अकोले. सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील कापूसखेड येथे पूर्व वैमनस्यातून झालेल्या 2 गटांच्या हाणामारीत सागर शिवाजी मरळे याच्या हातावर आणि चेहऱ्यावर कुऱ्हाडीने वार करत डोक्यात दगड घालून निर्घुण खून करण्यात आलाय. या घटनेने कापूसखेड येथे तणावपूर्ण शांतता असून अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलाय. सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील कापूसखेड येथे पूर्व वैमनस्यातून झालेल्या 2 गटाच्या हाणामारीत सागर शिवाजी मरळे याच्या हातावर आणि चेहऱ्यावर कुऱ्हाडीने वार करत डोक्यात दगड घालून निर्घुण खून करण्यात आलाय. या दोन्ही गटातील शिवाजी विठ्ठल मरळे, नितीन मोकाशी, दिलीप मोकाशी आणि उज्ज्वला मोकाशी हे गंभीर जखमी झालेत. खून प्रकरणी नितीन दिलीप मोकाशी, अतुल दिलीप मोकाशी या दोघांना तर खुनी हल्ला केल्याप्रकरणी अशोक सहदेव कोळी, अमोल सहदेव कोळी यांना इस्लामपूर पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान दुपारी 4च्या सुमारास नितीन मोकाशी यांच्या घरचे दरवाजे तोडून जमावाने घराला आग लावली. या घटनेने कापूसखेड गावात तणावपूर्ण शांतता असून अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलाय. या हाणामारी प्रकरणी दोन्ही गटांनी परस्पर विरोधी फिर्यादी इस्लामपूर पोलीस ठाण्यात नोंद केल्या आहेत. मरळे आणि मोकाशी कुटुंबियात 6 महिन्यांपासून विहिरीच्या पाण्यावरून तसेच 2017 साली झालेल्या निवडणुकीतही वादाचा प्रसंग घडला होता. C24 तासाठी गणेश चव्हाण, सांगली. पुण्यातील दिवा वेस्ट इंडिया 2018 या स्पर्धेला आता चांगलीच प्रसिद्धी मिळाली असून 3ऱ्या दिवशी सहभागी स्पर्धकांनी आपल्यातील सुप्त कला सादर केल्यात. या कलागुणांच्या सादरीकरणामुळे स्पर्धेची उत्कंठा आता चांगलीच शिगेला पोहोचली आहे. पुण्यातील दिवा वेस्ट इंडिया 2018 या स्पर्धेला आता चांगलीच प्रसिद्धी मिळाली असून 3ऱ्या दिवशी सहभागी स्पर्धकांनी आपल्यातील सुप्त कला सादर केल्यात. या कलागुणांच्या सादरीकरणामुळे स्पर्धेची उत्कंठा आता चांगलीच शिगेला पोहोचली आहे. रंगमंचावर चालू असणारा नृत्याचा कार्यक्रम तसेच विविध कलागुणांचा आविष्कार, त्याला मिळणारी रसिक प्रेक्षकांची दाद आणि समोर असणारे ज्युरी मेंबर्स
आणि प्रत्येक स्पर्धक सादर करतोय आपल्यातली सुप्त कला. हा माहोल आहे दिवा पॅजंटचा, दिवा मिसेस वेस्ट इंडिया 2018च्या टॅलेंट राऊंडचा. रोमांच या कार्यक्रमात प्रत्येक सहभागी स्पर्धक अगदी मनापासून प्रयत्न करत होता आणि उपस्थितांची वाहवा मिळवत होता. या सगळ्याबद्दल तेथे उपस्थित ज्युरी मेंबर्सनी काय म्हटलंय ते आपण पाहूयात. मैं खुशबू कारवा हूँ. मैं मिसेस यूनिवर्स अरब एशिया 2018 के लिए जा रही हूँ. मैं फ़िलहाल आई हूँ मिसेस वेस्ट इंडिया 2018 के लिए एंड आई रियली विश अ वेरी गुड लक. सारे जो कंटेस्टेंट हैं बहुत ही ऑसम कर रहे हैं एंड दे आर रियली गोइंग टू रॉक द स्टोरी. एवरीबॉडी, तो अभी आज हम यहाँ पे INIFT डेक्कन की तरफ से आए हैं और ये दीवा पैजेंट्स का मिसेस वेस्ट इंडिया कॉन्टेस्ट है. कंटेस्टेंट्स ने बहुत मेहनत करी है, दिख के आ रहा है एंड बहुत रिफ़्रेशिंग लग रहा है कि ये सारी मैरिड वुमेन हैं, शादीशुदा हैं. अपना घर सब कुछ करने के बाद, अपने बच्चों के अच्छे से परवरिश करने के बाद आज वो यहाँ हैं इस मंच पे इस तरीके से अपने आप को रखना और कुछ कर दिखाना. कूडोज टू देम. आज हम लोग यहाँ पर टैलेंट राउंड के लिए आए हुए 2018. यहाँ इन्होंने इतनी मेहनत की है, इतनी डायनामिक लेडीज़ है ये लोग, और मैं इनका फिटनेस और डाइट वगैरह का ख्याल रख रही हूँ. लेकिन हेल्थ इज़ वेल्थ, एज यू नो, दे आर परफेक्टली वॉकिंग द टॉक. इतना ब्यूटीफुल परफॉर्मेंस आप देखते रहिए. बहुत मेहनत की है. सिंसियर एंड हार्ड वर्क टेक्स यू टू योर सक्सेस. मेरा नाम लुइस है. मैं मिसेस महाराष्ट्र क्लासिक कैटेगरी 2017 की विनर हूँ. आज मैं यहाँ दीवा मिसेस वेस्ट इंडिया की टैलेंट राउंड में ज्यूरी मेंबर बन के आई हूँ एंड मुझे बहुत गर्व है कि मिसेस अंजना मैस्करेनस, मिस्टर कार्ल मैस्करेनस ने इतनी शानदार तरीके से ये कार्यक्रम आयोजित किया गया है. मुझे अपने दिन याद आ रहे क्योंकि पिछले साल इसी वक्त में भी यहाँ थी, स्टेज के ऊपर परफॉर्मेंस हो रहा था हमारा. एंड आज अगर आप टैलेंट के बारे में बोलो तो इट इज़ अमेजिंग. वेमेन जो बोल रहे हैं हम वेमेन एम्पावरमेंट का, आज मुझे दिख के आ रहा है कि व्हाट इज़ वेमेन एम्पावरमेंट. इतने परफॉर्मेंसेस जो स्प्लेंडेड है, स्पेक्टेक्युलर है. इट इज़ रियली डिफ़िकल्ट फॉर अस टू जज कि हु इज़ गोइंग टू बी द बेस्ट वन. But my best wishes to Diva, Mrs. Maharashtra, Anjana and Karl Mascarenhas. I wish all the contestants all the very best for this evening. श्रेया अभिषेक तुपे आहे. मी यंदाची मिसेस महाराष्ट्र 2017ची विजेती आहे. आज इथे CRCCला आम्ही मिसेस वेस्ट इंडिया 2018ची ज्युरी मेंबर्स बनून आलेलो आहोत. इथे आल्यानंतर मागच्या वर्षी आमचंही टॅलेंट राऊंड इथेच झालं होतं. तेव्हाच्या सगळ्या आठवणी लक्षात आल्या. या 26 बायकांनी खूप छान परफॉर्मन्स दिला. खरंच खूप आवड आहे की नक्की कोण विजेती होणार हे कळणं. आणि अंजना मॅम आणि काल सरांनी खरंच खूप एफर्ट्स घेतलेले आहेत या इव्हेंटसाठी. सो येस, वी आर एन्जॉईंग अ लॉट अँड लेट्स सी कोण विनर बनतं आहे पुढचं. नाव रोजलिन आहे आणि मी इकडे मिसेस वेस्ट इंडिया 2018 हे टॅलेंट राऊंडला मी ज्युरी म्हणून इकडे आली आहे आणि मला खूप आनंद वाटतो. आणि इतने अलग अलग क्षेत्रों से महिलाएं आई है और वो इतने अच्छे से परफॉर्म कर रही है. मुझे इतना मज़ा आ रहा है और मुझे अपने दिन याद आ रहे 2 साल पहले जब मैं यही कॉन्टेस्ट में स्टाइल आइकॉन का खिताब जीती हूँ. और ये जो पूरा ग्रूमिंग है जो मिसेस अंजना मैस्करेनस और मिस्टर कार्ल मैस्करेनस, इन्होंने इतने अच्छी तरह से हमको ग्रूम किया है और मैं यहाँ तक पहुँची हूँ कि आज मैं जज कर रही हूँ. मुझे बड़ा अच्छा लग रहा है एंड हैट्स ऑफ. और बहुत बहुत शुभकामनाएं मैं अपने इन महिलाओं को देती हूँ जो इतने अच्छी तरीके से अपने वर्क बैलेंस कर रही है, अपने घर संभाल रही है और यहाँ पे भी आके इतना अच्छे से परफॉर्म कर रही है. या सगळ्या 5 दिवसीय सौंदर्य स्पर्धेचा फायनल ग्रँड फिनाले येत्या रविवारी असून त्यात कोण नेमका बाजी मारणार आणि दिवा मिसेस वेस्ट इंडिया 2018चा रत्नजडित मुकुटाचा मानकरी कोण ठरणार हे बघणं औत्सुक्याचं ठरणार आहे. Nagarsang
सी24 ताससाठी अमोल उदमलेसह हर्षल कोठावदे, पुणे। या बातमीबरोबरच बातमीपत्रात पुन्हा एकदा वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची। तुम्ही पाहत राहा सी24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त। आपल्या मुलांचं फ्युचर ब्राईट असावं असं प्रत्येक पालकाला वाटतं। उत्तम शिक्षण हा पालकांसाठी चिंतेचाच विषय, बट डोंट वरी, आता आपल्या मुलांच्या एक्सलंट एज्युकेशनसाठी धावपळ नको। राहुरी तालुक्यातील एकमेव CBSE मान्यता प्राप्त शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालय म्हणजेच प्रसाद ग्रामीण शिक्षण संस्थेचं श्री बाळासाहेब वाणी सेंट्रल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज। शाळेची वैशिष्ट्ये: CBSE एफिलेटेड स्कूल अँड ज्युनियर कॉलेज, इयत्ता 10वीची 100% निकालाची परंपरा, डिजिटल क्लासरूम्स, पालक शिक्षक सुसंवादासाठी मोबाईल ॲप्स, सुसज्ज सर्व सुविधांनी युक्त संगणक कक्ष, स्वच्छ प्रशस्त आणि सुंदर इमारत, उच्च शिक्षित शिक्षक वृंद, मुलांना राहण्याची उत्तम सोय। ज्युनियर कॉलेजसाठी JEE, नीट, MSCET या महत्त्वपूर्ण परीक्षांची तयारी, अत्यल्प फी आणि दर्जेदार शिक्षण, उत्तम आणि आरोग्यदायी वातावरण, प्रशस्त विज्ञान प्रयोगशाळा विषयांनुसार उपलब्ध, मुला-मुलींसाठी स्वतंत्र स्टडी रूम्स उपलब्ध, क्रॅश कोर्सेसची तयारी करण्यासाठी अनुभवी प्राध्यापक वर्ग। नगर जिल्ह्यामधील कानाकोपऱ्यामधनं विद्यार्थ्यांना येण्या जाण्यासाठी सुरक्षित बस सुविधा अटेंडंटसह उपलब्ध, 6 एकरचा भव्य कॅम्पस, पूर्णपणे डिजिटल शाळा म्हणजेच प्रसाद ग्रामीण शिक्षण संस्थेचे श्री बाळासाहेब वाणी सेंट्रल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज। शाळेचा पत्ता: श्री बाळासाहेब वाणी सेंट्रल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज, गणेगाव, तालुका राहुरी, जिल्हा अहमदनगर। कॉन्टॅक्ट नंबर: ऑफिस 7219876294, प्रिन्सिपल 8308730444 and secretary 9689682123। शैक्षणिक वर्ष 2018-19 साठी KG ते इयत्ता 8वी आणि 11वी विज्ञानसाठी प्रवेश सुरू। मग विचार कसला करताय? आजच आपल्या पाल्याचे ॲडमिशन बुक करा। एक्सलंट एज्युकेशन, डेव्हलप युअर चिल्ड्रन्स ब्राईट फ्युचर। विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत। आता पाहूयात पुढची बातमी। पुणे जिल्ह्यातील उरुळी देवाची आणि फुरसुंगी या गावामधील कचरा डेपो बंद केला जाईल, तसेच या गावात पायाभूत सुविधा उभारल्या जातील असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते। हे आश्वासन न पाळल्याने ग्रामस्थांनी येत्या 20 एप्रिलला आंदोलनाचा पवित्रा घेतलाय। उरुळी देवाची आणि फुरसुंगी या गावामधील कचरा डेपो बंद केला जाईल, या गावात पायाभूत सुविधा उभारल्या जातील असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते। हे आश्वासन न पाळल्याने ग्रामस्थांनी येत्या 20 एप्रिलला आंदोलनाचा पवित्रा घेतलाय। पालिकेच्या वतीने घेण्यात आलेल्या समाविष्ट 11 गावांच्या बैठकीत हा इशारा देण्यात आलाय। पुणे महानगरपालिकेच्या हद्दीलगतची 11 गावे समाविष्ट होऊन 6 महिन्यांहून अधिक कालावधी होऊन गेलाय। या समाविष्ट गावांच्या समस्या जाणून घेण्यासाठी पुणे महानगरपालिकेत महापौर मुक्ता टिळक यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती।
यावेळी बैठकीला उपस्थित उरुळी देवाची आणि फुरसुंगी ग्रामस्थांनी पालिका प्रशासनाला आंदोलनाचा इशारा दिलाय. 11 गावांचा समावेश हा 6 महिन्यांपूर्वी महानगरपालिकेमध्ये झाला. त्यावेळेला या महापालिकेच्या अंदाजपत्रकामध्ये रक्कम उपलब्ध नव्हती, परंतु आता नवीन 18-19चं जे अंदाजपत्रक झालेलं आहे त्यामध्ये 98 कोटी रुपयाची रक्कम ही या अंदाजपत्रकामध्ये आहे. आणि म्हणून त्यासाठी समाविष्ट गावांमधल्या ज्या प्राथमिक समस्या आहेत त्याच्यामध्ये पाणी पुरवठा, ड्रेनेज, रस्ते, स्ट्रीट लाईट्स आणि कचरा व्यवस्थापन आणि आरोग्य अशा 5-6 महत्त्वाच्या मुद्द्यांवरती या वर्षभरामध्ये या 98 कोटी रुपयाचा आम्ही खर्च करणार आहोत. त्यामध्ये त्या गावांच्या समस्या समजून घेण्यासाठी म्हणून आज ही बैठक बोलवली होती. विशेषतः उन्हाळ्याच्या दिवसामध्ये होणारे पाणी पुरवठ्याचे प्रश्न आणि ते पाणी पुरवठ्याचे प्रश्न सोडवण्यासाठी म्हणून हे अधिक लोकांच्या समस्या होत्या आणि म्हणून या सगळ्या विषयासाठी एकत्रित बैठक सर्व गावांची बोलवली आहे. पुढच्या काळामध्ये अधिकाऱ्यांच्या बरोबर या विषयामध्ये चर्चा करून लवकरात लवकर ही कामं मार्गी कशी लागतील याचा आम्ही प्रयत्न करणार. नाही, मुळामध्ये उरळीच्या लोकांच्या बाबतीमध्ये असं झालेलं आहे की त्यांचा कचऱ्याचा प्रश्न हा गेले अनेक वर्षाचा आहे. म्हणजे त्या ठिकाणी महानगरपालिकेची जागा असूनसुद्धा महानगरपालिकेला त्या ठिकाणी बऱ्याच समस्यांना तोंड द्यावं लागतं. परंतु त्यातला सर्वात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की गेली अनेक वर्ष महानगरपालिका तिथल्या ज्या नागरी सुविधा आहेत त्या नागरी सुविधा या लोकांना देत असतात आणि दरवर्षीच आम्ही त्या नागरी सुविधा देतो. मागच्या वर्षी देखील या नागरी सुविधांचा तक्ता तयार झालेला होता आणि त्याप्रमाणे त्या ज्या सुविधा उपलब्ध त्यांना करून द्यायच्या आहेत त्यातल्या जवळजवळ 50% सुविधा उपलब्ध झालेल्या आहेत. उरलेल्या 50% येणाऱ्या काळामध्ये होतील. त्याच्यामध्ये असाच विषय आहे, रस्ते आहेत, पाणी आहे, त्यांच्या स्मशानभूमीचा प्रश्न आहे, असे अनेक विषय याच्यामध्ये आहेत आणि ती कामं मार्गाला लागत आहेत. वेगळं या ठिकाणी जी महापालिकेची आज सर्व 11 गावांच्या समस्यांबाबत चर्चा झाली त्याच्यामध्ये प्रामुख्याने कचरा, पाणी आणि रस्ते या संदर्भात होती आणि त्याचप्रमाणे अनधिकृत बांधकामांच्या विषयी होता. तर त्याच्यामध्ये सर्व 11 गावांना अशी भावना झाली आहे की महापालिकेत आल्यानंतर प्रशासन फक्त दिशाभूल करते आणि मिटिंगावर मिटिंगा घेऊन कुठल्याही प्रकारचं काम होत नाही. त्यामुळे ह्या 11 गावातील सगळी जनता त्रस्त आहे आणि याच्यामध्ये फुरसुंगी आणि उरुळी देवाची ज्या ग्रामस्थांचं जर मत असं आलं आहे की जे आश्वासन माननीय मुख्यमंत्र्यांनी कचरा डेपो आंदोलन बंद करताना दिलं होतं त्या जर ह्या 15-20 दिवसात केलं नाही तर 100% पुन्हा एकदा राज्यात जसं औरंगाबाद किंवा इतर ठिकाणी कचऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे तसा पुन्हा पुण्याचं आंदोलन पुण्यामध्ये होईल. जेणेकरून आमची प्रशासनाला आणि महापालिकेला विनंती आहे की हे आंदोलन करण्यास आपण आम्हाला मजबूर करत आहात. ग्रामस्थांची कुठल्याही पद्धतीने इच्छा नाही आहे की आंदोलन व्हावं आणि नागरिकांना त्रास व्हावा, परंतु जर प्रशासन आपल्या दिलेल्या मुदतीमध्ये काम करणार नसेल तर ग्रामस्थांपुढे दुसरा कुठला पर्याय उपलब्ध नाही आणि येणाऱ्या 15 ते 20 तारखेनंतर 100% उरुळी आणि फुरसुंगीचे ग्रामस्थ मिळून हा कचरा डेपो पुन्हा एकदा बंद करतील. C24 तासाठी अमोल उदमलेसह हर्षल कोठावदे, पुणे. कोपरगाव येथे संजय नगर भागात राहणारा मोहसिन फारुक कुरेशी यास गोवंश मांस विक्री करताना पकडण्यात आलाय. याच्या विरुद्ध कोपरगाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा देखील दाखल करण्यात आलाय. गेल्या काही दिवसांपूर्वी कोपरगाव शहरात गोवंश कत्तल प्रकरणी महाराष्ट्रातील सर्वात मोठी कारवाई करण्यात आली होती. हे प्रकरण ताजे असताना 7 एप्रिलला शनिवारी रोजी सकाळी 10:30 वाजता शहरातील संजय नगर भागात विक्री करीत असलेले 20 किलो मांस पकडून 25 वर्षीय आरोपी मोहसिन फारुक कुरेशी संजय नगर यास ताब्यात घेतले. महाराष्ट्रात गोवंश जनावरांचे कत्तल करण्यास बंदी असताना देखील कोपरगाव शहरातील संजय नगर येथे मोहसिन फारुक कुरेशी याने त्याच्या राहत्या घरात एकूण 3,200 रुपये किमतीचे गोवंश जनावरांचे मांस कत्तलकामी करणारे हत्यारे मिळून आली आहेत. वरील जनावरांचे मांस बाळगून वाहतूक विक्री करताना मिळून आल्याच्या कारणावरून सदर आरोपी याचे विरुद्ध कोपरगाव शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक दौलत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल मिसाळ हे करत आहेत. कोपरगाव पोलीस स्टेशन येथे गुप्त बातमीदाराने फोनद्वारे कळविले की
संजयनगर भागामध्ये गोवंश जनावराचं मांसची विक्री चालू आहे. त्या अनुषंगाने आमचं पथक त्या ठिकाणी पोलीस नाईक बोटे, वाघ आणि पोलीस कॉन्स्टेबल पाखरे यांचं पथक पाठवलेलं होतं. या पथकाने त्या ठिकाणी बातमीनुसार जाऊन 2 पंचासह एका ठिकाणी छापा मारला असता 20 किलो शिर तुटलेल्या जनावराचं धड व त्याचं मांस साधारणतः 3,200 रुपये किमतीचं मिळून आलेलं आहे. त्याचप्रमाणे मांस कापण्यासाठी लोखंडी पात्याची 70, त्याचप्रमाणे एक लाकडी मूठ असलेला लोखंडी टोचा त्या ठिकाणी मिळून आलेला आहे आणि एक वजन काटा ज्याच्यावर 500 आणि 1000 ग्रॅम वजनाचे वजन मापे असलेला एकंदरीत 4,200 किमतीचा माल मिळून आलेला आहे. ज्याच्याकडे हे माल मिळून आला त्या व्यक्तीचं नाव मोहसिन फारुक कुरेशी, वय 25 वर्ष, राहणार संजयनगर कोपरगाव असे असून त्याला लागलीच ताब्यात घेतलेला आहे. सदरचं मांस पशुवैद्यकीय अधिकाऱ्यासमक्ष त्याचा सॅम्पल घेऊन जप्त करण्यात आलेला आहे आणि या अनुषंगाने कोपरगाव शहर पोलीस स्टेशन येथे सदर व्यक्तीविरुद्ध गोवंश हत्याबंदी कायदा, त्याचप्रमाणे भारतीय दंड संहिता अन्वये वेगवेगळ्या कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि सदर इसमावर पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे. C24 तासाठी योगेश डोके, कोपरगाव. जुनी पेन्शन योजना लागू करा आणि 23/10/2017चा GR रद्द करा या मागणीसाठी हिंगोली जिल्ह्यातील जुनी पेन्शन हक्क संघटन हिंगोलीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाला मराठा शिवसैनिक सेनेच्या वतीने पाठिंबा देण्यात आलाय. जुनी पेन्शन योजना लागू करा आणि 23/10/2017चा GR रद्द करा या मागणीसाठी हिंगोली जिल्ह्यातील जुनी पेन्शन हक्क संघटन हिंगोलीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन करण्यात आले. समान काम, समान वेतन, सर्वांना हवी समान पेन्शन हा नारा घेऊन महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनच्या वतीने हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने शिक्षक वर्ग उपस्थित होता. यावेळी घंटानाद वाजवून शिक्षक संघटनांच्या वतीने आंदोलन करण्यात आले. यावेळी घंटा वाजवून शिक्षक संघटनांच्या वतीने आंदोलन करण्यात आले. यावेळी 23/10/2017चा शासन निर्णय रद्द करण्यात यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे. या आंदोलनाला मराठा शिवसैनिक सेनेच्या वतीने पाठिंबा देण्यात आला आहे. पेन्शन हक्क संघटन हिंगोलीतर्फे घंटानाद आंदोलनाचं आयोजन केलेलं आहे. घंटानाद आंदोलनाचं आयोजन यासाठी करण्यात आले की जुनी पेन्शन 1 नोव्हेंबर 2005 नंतरच्या कर्मचाऱ्यांना शासनाने जी जुनी पेन्शन योजना होती ती बंद करून नवीन DCPS आणि NPS योजना लागू करण्यात आलेली आहे आणि ही योजना सर्वांवर अन्याय करणारी आहे. समान काम, समान वेतन या घटनेच्या तत्वाला छेडणारी आहे. तर ही योजना बंद करून नवीन जी जुनी पेन्शन योजना आहे तीच लागू करा ही आमची प्रमुख मागणी आहे आजच्या आंदोलनाची. आणि दुसरी मागणी म्हणजे 23/10चा GR आहे तो 23/10चा GR सुद्धा शिक्षकावर अन्याय करणार आहे. त्यामुळे 23/10चा GR सुद्धा शासनाने बंद करावा, रद्द करावा. तर या 2 आमच्या मागण्या आहेत. जर शासनाने या आमच्या 2 मागण्या मान्य केल्या नाहीत, आम्ही आजपर्यंत मोठमोठे खूप नागपूरला, मुंबईला मोठमोठे आंदोलन केलेले आहेत. शासनाने म्हणजे मंत्री महोदयाने आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी सुद्धा नागपूरच्या मुंडन आंदोलनामध्ये आम्हाला आश्वासन दिलं होतं की आम्ही 23/10चा GR रद्द करू आणि फॅमिली पेन्शन सुद्धा लागू करू. पण आजपर्यंत त्यांनी केलेलं नाही. त्यामुळे आज जे आम्हाला शासनाने खोटे आश्वासन दिलेलं आहे त्यांना C24 तासाठी उमेश चक्कर, हिंगोली. शेवटी पुन्हा एकदा ठळक घडामोडी. महाराष्ट्राचे लाडके कुलदैवत असलेल्या खंडोबारायांच्या जेजुरीतील रेल्वे स्थानक बनला मृत्यूचा सापळा. पुण्याच्या मुंडवा मगरपट्टा प्रभाग क्रमांक 22 च्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीच्या पूजा कोदरे विजयी. अकोल्यातील शाळेसमोरील देशी दारूचे दुकान हटवण्यासाठी शिक्षकांचे रस्ता रोको आंदोलन. आणि मुख्यमंत्र्यांनी दिलेले आश्वासन न पाळल्याने फुरसुंगीच्या ग्रामस्थांनी दिला आंदोलनाचा इशारा.
याचबरोबर आजचं बातमीपत्र इथे संपलं. ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा C24 तास. जगा वर्तमानात. बिनधास्त.